मुंबई कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 57,866 अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह या ठिकाणी आले. तुम्ही बघू शकता मुंबई प्रिझन आणि तुम्ही तारीख या ठिकाणी बघू शकता 28 नोव्हेंबरला आपण या ठिकाणी मुंबई कारागृहाचा हा फॉर्म भरला आणि मी माझ्या स्वतःचा फॉर्म या ठिकाणी भरला. हा जो फॉर्म तुम्ही पाहून राहिले हा माझ्या स्वतःचा फॉर्म आहे. तर बघू शकता मुंबई कारागृहाला मी भरला. जो अर्ज क्रमांक जो आला आहे तर हा 57,866 आला आहे आणि 28 नोव्हेंबरला मी दुपारी या ठिकाणी 2:30 भरला, म्हणजे 2:30 वाजताच्या आसपास या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय. तर तुम्ही या ठिकाणी अर्ज क्रमांक बघू शकता 57,866 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे. तर आतापर्यंत मुंबई कारागृहाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर 57,866 एवढा या ठिकाणी अर्ज क्रमांक आला आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले या संदर्भात मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देणार आहे. आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 100 घटकाची माहिती देणार आहे, ज्यामध्ये SRPF चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून द्या, कारण की अशी डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर मुंबई कारागृहाला बघू शकता. आता या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर या ठिकाणी दाखवून देतो पेमेंट. तर पूर्ण जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्रूफ सहित या ठिकाणी दाखवणार आहे. तर बघू शकता आपण मुंबई कारागृहाला हा फॉर्म भरलाय. हा माझा स्वतःचाच फॉर्म आहे. बघू शकता तुम्ही जो अप्लिकेशन नंबर आला होता तो 57,866 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला होता. आणि अप्लिकेशन नंबर मध्ये पहा आणि टोकन नंबर मध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो फरक या ठिकाणी किती फरक आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आतापर्यंत माझा जो टोकन नंबर या ठिकाणी आला 28 नोव्हेंबरला दुपारी 2:30 वाजता बरोबर पेमेंट मी या ठिकाणी केलं. तर 77,402 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे. तर बघू शकता अप्लिकेशन नंबर मध्ये आणि टोकन नंबर मध्ये किती या ठिकाणी फरक आहे. तर आतापर्यंत जो या ठिकाणी मुंबई कारागृह आहे, मुंबई प्रिझन आहे, तर 77,402 अर्ज 28 नोव्हेंबरला दुपारी या ठिकाणी 2:30 जे विद्यार्थी मित्रांनो एवढे अर्ज या ठिकाणी आलेले आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर तारीख वगैरे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, आता 2 दिवस राहिलेला आहे, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामच्या आयडीवर पाठवा, तुमच्या फॉर्मचे फोटो पाठवा. आपली इंस्टाग्रामची जी आयडी आहे गोपाल वानखडे 120 हे इंस्टाग्रामची आयडी, तर यावर पाठवा. जे पण विद्यार्थी आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म पाठवणार आहे सर्व काही माहिती या ठिकाणी ब्लर केली जाणार आहे. त्याचबरोबर जे पण विद्यार्थी फोटो पाठवणार आहे पोलीस भरतीच्या फॉर्मचा तर त्यांना आपण भरपूर काही सपोर्ट करणार आहे, भरपूर काही नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे. जे काही त्यांना समस्या आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना रिप्लाय देणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपलं इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखडे 120, तर यावर फोटो पाठवा ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर, ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे बघू शकतो, त्यानंतर बघू शकता CP मुंबईचा हा फॉर्म आहे. आजच फॉर्म भरला. बघू शकता तुम्ही तारीख बघू शकता 28 नोव्हेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरलाय CP मुंबईचा, ठीक आहे. आणि या फॉर्मचा बघू शकता तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर तुम्ही बघू शकता. अर्ज क्रमांक जो आहे या ठिकाणी CP मुंबईचा तर 1,19,242 आलेला आहे. पण हा आपल्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यांना फॉर्म पाठवला आहे, पण त्यांनी टोकन नंबर म्हणजे पेमेंट स्लिपची या ठिकाणी फोटो पाठवला नाहीये. पण पेमेंट स्लिप जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंतचा अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला 1,70,000च्या आसपास अर्ज CP मुंबई पर्यंत गेले आहे. 1,60,000 किंवा 1,70,000 पर्यंत गेलेले आहे, कारण की अप्लिकेशन नंबर आणि पेमेंट स्लिप मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही या ठिकाणी हे फरक राहते, ठीक आहे. 28 नोव्हेंबर तारीख बघू शकता. त्यानंतरचं जे आहे तर पहा व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, ठीक आहे. त्याचबरोबर CP मुंबई बॅट्समनला बघू शकता 1,023 अर्ज आले. CP पुणे सिटीला आतापर्यंत 2,196 अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी 42,312 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही 45,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 44 ते 45,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले असेल, कारण की आता शेवट आहे. तर शेवट भरपूर विद्यार्थी फॉर्म भरते, एक लक्षात ठेवा, कारण की हजारोच्या संख्येने विद्यार्थी फॉर्म भरते. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 42,312 अर्ज आतापर्यंत आलेले आहे. CP नवी मुंबई बॅट्समनला 250 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SP वाशिम बॅट्समनला 656 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर बघू शकता CP मीरा भाईंदर आहे. CP मीरा भाईंदरला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 22,220 प्लस अर्ज आतापर्यंत CP मीरा भाईंदरला आलेला बघू शकता तुम्ही या ठिकाणी CP मीरा भाईंदर. तर CP मीरा भाईंदरचा जो या ठिकाणी टोकन नंबर आहे 22,220 एवढा टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक 16,268. तर अर्ज क्रमांकामध्ये आणि टोकन नंबर मध्ये बघू शकता तुम्ही किती या ठिकाणी जमीन आसमानचा फरक आहे. तर CP मीरा भाईंदरला आतापर्यंत 22,220 प्लस अर्ज या ठिकाणी गेले, याच्यावरती गेलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता CP पुणे सिटी आहे. CP पुणे सिटीला आतापर्यंत जे
अर्ज गेले आहे 22,407 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे सीपी पुणे सिटी या ठिकाणी गेलेले आहे। तर धरून चला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म थोडाफार जुना आहे सीपी पुणे सिटीचा। तर या ठिकाणी 44,000 प्लस अर्ज गेलेले आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। जे सीपी पुणे सिटी आहे तर सीपी पुणे सिटीला 44,000 प्लस अर्ज गेलेले आहे। तर हा जो फॉर्म आहे हा जुना एक लक्षात ठेवा सीपी पुणे सिटीचा, ठीक आहे। त्यानंतरचा अमरावती ग्रामीण आहे एसपी अमरावती ग्रामीणला तुम्ही बघू शकता या ठिकाणी अर्ज क्रमांक आला 9,085 आणि टोकन नंबर बघू शकता 12,047 एवढा टोकन नंबर आला। म्हणजे एसपी अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले 12,047 अर्ज आतापर्यंत एसपी अमरावती ग्रामीणला गेले बघू शकता तुम्ही। तर एसपी अमरावती ग्रामीणला 12,047 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर सिटी आहे तर नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 21,033 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर सिटी या ठिकाणी गेले बघू शकता तुम्ही। या ठिकाणी नागपूर सिटीचा हा अर्ज आहे तर नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 21,033 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर सिटीला गेले आहे, कारण की नागपूर सिटीला बऱ्यापैकी जागा कॅटेगरी वाईज या ठिकाणी होत्या, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही एसपी जळगाव आहे एसपी जळगावचा जो अर्ज क्रमांक आहे 3,816 एवढा एसपी जळगावचा अर्ज क्रमांक आलेला आहे। आता या फॉर्मचा जो टोकन नंबर आहे तर एसपी जळगावचा टोकन नंबर बघू शकता 5,390 एवढा एसपी जळगावचा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे बघू शकता तुम्ही। या ठिकाणी संभाजीनगर बॅट्समनला 504 प्लस अर्ज आले एसपी यवतमाळ बॅट्समनला आतापर्यंत 668 अर्ज गेले। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टोकन नंबर आहे तर हा एका विद्यार्थ्यांना आपल्याला पाठवलेला आहे इंस्टाग्रामच्या माध्यमातून। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला जो या ठिकाणी अर्ज क्रमांक टोकन नंबर जो आलेला आहे तर बघू शकता 20,311 प्लस एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर धरून चला या ठिकाणी 23 ते 24,000 प्लस अर्ज आतापर्यंत कुठेच या ठिकाणी गेले नाही। एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी बघू शकता तुम्ही टोकन नंबर 20,311 एवढा टोकन नंबर आलेला होता। तर 23,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला। तर बॅट्समन गोंदियाला जर पाहिलं 764 अर्ज आले, त्याचबरोबर एसपी सोलापूर सिटी बॅट्समनला 409 अर्ज आलेले आहे। त्यानंतर बघू शकता एसपी नागपूर ग्रामीण आहे एसपी नागपूर ग्रामीणला आतापर्यंत जे या ठिकाणी टोकन नंबर आला 8,156 आलेला आहे। तर धरून चला की एसपी नागपूर ग्रामीणला आतापर्यंत 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले आहे। नागपूर ग्रामीणला आतापर्यंत 10,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला एवढे अर्ज या ठिकाणी नागपूर ग्रामीणला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर नागपूर कारागृह आहे तर नागपूर कारागृहाला जे आतापर्यंत अर्ज गेले आहे तर जवळपास 40,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात। त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरचा जो अर्ज क्रमांक आहे 6,055 एवढा एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरचा अर्ज क्रमांक आलेला आहे। आणि टोकन नंबरचं जर आपण पाहिलं तर जवळपास एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला जवळपास 7 ते 8,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला एवढे अर्ज या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूरला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे तर जवळपास 17 ते 18,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी जवळपास 17 ते 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर नाशिक कारागृह नाशिक चालक आहे नाशिक चालकला ग्रामीण नाशिक चालक ग्रामीणचं बघू शकता तुम्ही तर 12,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला एसपी नाशिक ग्रामीण चालकचा पदामध्ये जे 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ युनिट 13 गडचिरोली आहे तर धरून चला 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसआरपीएफ गडचिरोलीला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर बघू शकता यवतमाळ बॅट्समनचा हा फॉर्म आहे यवतमाळ बॅट्समनला जो अर्ज क्रमांक आला 357 एवढा अर्ज क्रमांक आलेला आहे। तर एसपी यवतमाळ बॅट्समनला बघू शकता तर तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 449 टोकन नंबर आहे। तर आतापर्यंत 650 प्लस अर्ज आतापर्यंत यवतमाळ बॅट्समनला आलेले आहे। त्यानंतर एसआरपीएफ कुसळगाव आहे एसआरपीएफ कुसळगावला धरून चला 12-13,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले एसआरपीएफ कुसळगावला, ठीक आहे। त्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंड आहे तर इथं तुम्ही धरून चला 26,000 प्लस अर्ज गेले 25 ते 26,000 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर एसपी वाशिमला जर आपण पाहिलं तर एसपी वाशिमचा ह्या 3-4 दिवसाचा फॉर्म आहे तर आतापर्यंत 1700च्या आसपास या ठिकाणी फॉर्म आले एसपी वाशिम कॉन्स्टेबलला कमी अर्ज या ठिकाणी आलेला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता पालघर जिल्हा पोलीस आहे 6,000 प्लस अर्ज गेले आहे। त्याचबरोबरचं जे आहे ते आहे सिंधुदुर्ग चालक आहे 4,400 प्लस अर्ज सीपी मुंबई बॅट्समनला 1,300 प्लस अर्ज गेले एसआरपीएफ धुळेला 14,000 प्लस अर्ज गेले परभणी चालक 4,800 प्लस गोंदिया बॅट्समन 1,500 प्लस अर्ज गेले पुणे बॅट्समन 2,500 प्लस अर्ज मुंबई बॅट्समन 1,400 प्लस अर्ज गेले आहे एसआरपीएफ कोल्हापूर 6 ते 7,000 प्लस अर्ज एसपी भंडारा 6,000 प्लस अर्ज एसपी मीरा भाईंदर 24,000 प्लस अर्ज एसपी बुलढाणा चालक 4,690 प्लस अर्ज पालघर चालक 4,900 प्लस अर्ज 90 प्लस अर्ज
अर्ज, ठाणे शहर 18,000 प्लस अर्ज, त्याचबरोबर SP कोल्हापूर 6,530 प्लस अर्ज, मुंबई कारागृह जवळपास धरून चला मुंबई कारागृह 80,000 प्लस अर्ज धरून चला आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे 22 ते 26,000 प्लस अर्ज धरून चला. संभाजीनगर बॅट्समन 910 प्लस अर्ज, SP धुळे 7,844, SRPF गट क्रमांक 7 दौंड 24 ते 26,000 अर्ज, नवी मुंबई बॅट्समन 370 अर्ज या ठिकाणी. त्याचबरोबर पुणे बॅट्समनला बघू शकता 2,500 प्लस अर्ज, CP मुंबई बॅट्समनला 1200 प्लस अर्ज, सोलापूर बॅट्समन 680 प्लस अर्ज, वाशिम बॅट्समन 730 अर्ज, यवतमाळ बॅट्समन 742 अर्ज गेलेले आहे. SRPF गोंदिया आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 17 ते 18,000 प्लस अर्ज धरून चला. पिंपरी चिंचवड आहे. SP 12 ते 18,000 प्लस अर्ज गेले. धाराशिव चालक 6,480, संभाजीनगर बॅट्समन 820 प्लस अर्ज, सोलापूर बॅट्समन 810 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 2 पुणे 23 ते 26,000 प्लस अर्ज, पुणे सिटी चालक 8,160 प्लस अर्ज, SRPF गट क्रमांक 4 नागपूर 7,800 अर्ज, पुणे कारागृह 50,000 प्लस अर्ज धरून चला. SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 42,000 प्लस अर्ज, त्याचबरोबर CP नवी मुंबई चालक 10,400 प्लस अर्ज, CP नवी मुंबई 6,500 प्लस अर्ज, SRPF कुसळगाव जवळपास 13,000 प्लस अर्ज गेले. SRPF गट क्रमांक पुणे 20,000 प्लस अर्ज, संभाजीनगर ग्रामीण 7,800 प्लस अर्ज, संभाजीनगर रेल्वे 4,900 प्लस अर्ज, मीरा भाईंदर चालक 7,000 प्लस अर्ज, SRPF गोंदिया 19,370 प्लस अर्ज, नागपूर कारागृहाला धरून चला 45,000 प्लस अर्ज, SP हिंगोली 8,000 प्लस अर्ज, SP वाशिम चालक 5,027, नांदेड 8,067, SP बुलढाणा 7,000 प्लस अर्ज, SP चंद्रपूर 9,400 प्लस अर्ज, SP रत्नागिरी 5,840, नाशिक ग्रामीण 9,900 प्लस, SRPF गडचिरोली 4,700 प्लस, अमरावती ग्रामीण 9,700, अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जवळपास 13,000 प्लस अर्ज धरून चला. नाशिक कारागृह या ठिकाणी 30,000 प्लस अर्ज गेले. CP मुंबई 1,80,000 धरून चला 70 ते 80,000, सिंधुदुर्ग चालकला 5,666 प्लस, संभाजीनगर ग्रामीणला 7,330 प्लस अर्ज, अकोला 8,100 अर्ज, पुणे 37,000 प्लस अर्ज, त्याचबरोबर CP पुणे सिटी चालक आहे 24,000 प्लस अर्ज, नागपूर सिटी आहे 23,000 प्लस अर्ज, वाशिम बॅट्समन 810 प्लस अर्ज, वर्धा कॉन्स्टेबल 4,500 प्लस अर्ज. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहतो. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.